श्रोत्यानो, निर्गमचे पुस्तक 23वा अध्याय 1 ते 3 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आज 4 वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. निर्गमचे पुस्तक 23वा अध्याय 4 ते 9 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकाट फिरताना तुला दिसला तर त्याला अवश्य वळवून त्याच्याकडे पोहोचता कर. तुझा द्वेष करणाऱ्याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला तुला दिसला तर त्याला उठविण्याचे त्या एकट्यावर टाकून जावेसे वाटले तरी जाऊ नको, तर त्याला सहाय्य करून याची अवश्य सुटका कर. तुझ्या लोकांपैकी जो कंगाल असेल त्याच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नको. खोट्या मुकदम्यापासून दूर राहा. निरपराधी व नीतिमान ह्यांचा वध करू नको, कारण दुष्टाला मी नीतिमान ठरविणार नाही. लाच घेऊ नको, कारण लाच डोळसांना आंधळे करीते आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करीते. उपऱ्यावर जुलूम करू नको, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हाला जाणीव आहे, कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता. नंतर श्रोत्यांनो, 10 ते 11 वचनांमध्ये तो सांगतो, 6 वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न साठीव, पण 7व्या वर्षी ती पीडित राहू दे. म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशु खातील. तुझे द्राक्षमळे व जैतून वने ह्याविषयीही तसेच कर. ह्या ठिकाणी पुन्हा एकदा परमेश्वर इस्रायलांना शब्बात दिवस व शब्बात वर्षे ह्याविषयी नियम सांगत आहे. परमेश्वर ह्या नियमांचे त्या वचनदत्त देशात गेल्यानंतर पुन्हा परीक्षण करणार होता. शब्बात दिवस, 7वे वर्ष व योबेल वर्ष ह्याविषयी आम्ही लेवीच्या पुस्तकात पुन्हा पाहू. थोडक्यात श्रोत्यानो, शब्बात दिवस हा सप्ताहाचा 7वा दिवस असे व ह्या दिवशी विश्राम करण्याची आज्ञा होती. शब्बात वर्षे हे परम विश्रामाचे वर्ष असे. त्या वर्षी शेती पेरण्यात येत नसत. भूमीला पूर्णपणे आराम देण्यात येत असे. योबेल वर्ष सुटकेचे वर्ष, मुक्तीचे वर्ष समजण्यात येत असे. प्रत्येक 50व्या वर्षी ज्या इब्राला गुलामगिरी करण्यास जबरदस्ती करण्यात आलेली असेल तर तो त्यावेळी मुक्त होत असे. जी जमीन विकलेली असे ती पुन्हा त्या जमिनीच्या मालकाला योबेल वर्षी वापस मिळत असे. आता तो राष्ट्रीय सणाविषयी नियम सांगत आहे. आपण वाचूया श्रोत्यानो, 12 पासून 17 वचने. 6 दिवस तू आपला उद्योग कर व 7व्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि गाढव ह्यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासीची संतती आणि उपरी ह्यांचा जीव ताजातवाना होईल. मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध राहा. इतर देवांचे नाव देखील घेऊ नका. ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळा भरून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ. त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समयी 7 दिवस तू बेखमीर भाकरी खावी, कारण त्याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्ष अखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळाचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे. वर्षात 3 वेळा सर्व इब्री पुरुषांनी एरुश्लेमेत प्रभू परमेश्वरासमोर हजर राहावे. 3 सण पाळावयाची परमेश्वराने आज्ञा दिली होती. एक सण होता बेखमीर भाकरीचा सण, दुसरा सप्ताहांचा सण किंवा प्रथम पिकांचा सण, आणि तिसरा मंडपाचा सण. वलांडण किंवा बेखमीर भाकरीच्या सणाची स्थापना आपणाला आठवत असेल की इस्रायली लोक इजिप्तमधून बाहेर पडण्यापूर्वी नियमशास्त्र देण्यापूर्वी झाले होते. त्यांचा शेवटल्या पिढीपासून बचाव व गुलामगिरीतून सुटका वचनदत्त देशात येण्यापूर्वी ह्या सणांविषयी आपण विस्तृतपणे पाहूया. आता पुढे 18 ते 21 वचने सांगतात, माझ्या यज्ञपशूचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये, आणि माझ्या प्रित्यर्थ पाळलेल्या सणातील
वपा सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचविण्याकरिता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवित आहे. त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. त्याची अवज्ञा करू नको, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे. श्रोत्यानो, ज्या दूताविषयी ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, हा दूत कोण आहे? पवित्र शास्त्र ह्यावर प्रकाश टाकते. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 4 वचनामध्ये लिहिले आहे. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 4 वचन. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये लिहिले आहे. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 9 आणि 10 वचने. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. श्रोत्यानो, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायच्या होत्या. ह्या ठिकाणी त्याला समोर ठेवण्यात आले आहे. आता आपण 23 वचन वाचूया. 23 वचन सांगतं, जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिजी, कनानी, हिव्वी व यबुसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन. परमेश्वराने इस्रायलांना सांगितले की तो शत्रूला त्या देशातून त्यांच्या पापामुळे बाहेर काढेल. आता प्रभू त्यांना म्हणतो, 24 वचने वाचूया. तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नये, त्यांची सेवा करू नये आणि त्यांच्यासारखे कर्मे करू नये, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावे आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावे. तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांझ असणार नाही. आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन. ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करेन आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवाव्यास लावेन. परमेश्वर इस्रायलांना सांगत आहे की त्यांना त्या वचनदत्त देशात ठेवून तो देश त्यांचा निजी करण्याचा त्याचा उद्देश आहे. नंतर परमेश्वर त्यांना सांगतो, 28 ते 33 वचने वाचूया. मी तुझ्यापुढे गांधील माशा पाठवीन. त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळाव्यास लावतील. मी त्यांना 1 वर्षातच घालून देईन. असे नाही, तसे केले तर देश उजाड होईल आणि वनपशु फार होऊन तुला उपद्रव देतील. तुझी संख्या वाढून तू देशाचा ताबा घेईपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालून देईन. तांबड्या समुद्रापासून ते पलिष्टांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदापर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करेन. मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणेन व तू त्यांना आपल्यापुढून हाकून देशील. तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवाशी काही करार करू नये. ते तुझ्या देशात राहता कामा नये. राहिले तर ते तुला माझ्याविरुद्ध पाप करावयाला लावतील, कारण तू त्यांच्या देवांची सेवा करशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील. इस्रायलांनी त्या देशातील लोकांशी त्यांच्या देवी देवतांशी कसल्याही प्रकारे करार करू नये व कसल्याही प्रकारे संबंध स्थापित करू नये असे परमेश्वराने त्यांना फार बजावून सांगितले होते. यहोशवाने गिबोनी लोकांशी करार करण्याची फार मोठी चूक केली होती. त्याने पर्याप्त चौकशी केली नाही व परिणामस्वरूप शेवटी इस्रायल राष्ट्र बाबिलोनच्या बंदिवासात गेले आणि दुसऱ्या देवीदेवतांची पूजा करणारे बनून दुसऱ्या दैवतांची त्यांनी सेवा केली. दुसऱ्या शब्दात श्रोत्यांनो, त्यांनी परमेश्वराच्या चेतावणीकडे लक्ष दिले नाही. आता आपण पुढचा अर्थात 24 अध्याय सुरू करीत आहोत. 21 अध्यायात सुरू झालेल्या सामाजिक कायद्यांची समाप्ती 24 अध्यायात होते. आम्ही पाहिले
की मोशेचे नियमशास्त्र 10 आज्ञांपेक्षा अधिक बरेच काही आहे. निवास मंडप अस्तित्वात येण्यापूर्वी उपासनेची रीती त्यांना देण्यात आली. 24 अध्याय पहिलं वचन सांगतं, मग तो मोशेला म्हणाला, तू अहरोन, नादाब, अबिहू आणि इस्रायलांच्या वडिलांपैकी 70 जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा. परमेश्वराने जरी हे पुरुष एका विशिष्ट पदावर नियोजित केले होते, तरी त्यांनी पर्वतावर चढून दुरून नमन करायचे होते. कृपेखाली असताना ज्या गोष्टी आहेत त्या नियमाखाली असताना किती वेगळ्या होत्या ते पहा. नियमाखाली मानवाने दुरून परमेश्वराची उपासना करायची होती, पण आता कृपेखाली असताना इफिस्करासपत्र 2 अध्याय 13 वचन आम्हाला सांगते. इफिस्करासपत्र 2 अध्याय आणि 13 वचन, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. परमेश्वर ह्या जीवनाच्या मार्गात चालताना आपल्या कृपेच्या योगे आम्हाला वाचवतो आणि तो आमचे मार्गदर्शन करतो. 2 आणि 3 वचने पुढे सांगतात, एकट्या मोशेने मात्र परमेश्वरास समीप यावे, बाकीच्यांनी जवळ येऊ नये आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये. मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितलेत. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू. ही दुसरी वेळ आहे जेव्हा इस्रायली लोकांनी परमेश्वराला होकारार्थी उत्तर दिले. ते स्वतःवर भरोसा ठेवणारे, स्वतःमध्ये तृप्त राहणारे व फार हट्टी असे लोक होते. जेव्हा ते परमेश्वराला म्हणतात की आम्ही सर्व नियम पाळू, नियम मिळण्याआधीच आम्ही ते पाळू असे वचन ते देतात. त्यांना 10 आज्ञा देण्यात आल्या व त्यांचा विश्वास आहे की ते त्या 10 आज्ञा पाळू शकतात. आपल्यापैकी काही लोकांना नवल वाटत असेल की ह्या लोकांची नेहमीच अशी फसगत का होत होती. पण मला ह्यापेक्षा अधिक गोंधळात टाकणारी बाब ही वाटते श्रोत्यांनो, की लोक अद्यापही असं समजतात की ते नियमशास्त्रानुसार चालत आहेत. ज्यांना असं वाटतं की आम्ही परमेश्वराच्या स्तरानुसार जीवन जगत आहोत, तर ते स्वतःला फसवतात आणि ही एक फार भयंकर गोष्ट आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितले आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 8 वचन, आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठायी सत्य नाही. आपण आपल्या शेजाऱ्याला, पत्नीला, पतीला किंवा प्रिय व्यक्तीला फसवित नाही, परंतु स्वतःला फसवितो. जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही, तर आम्ही स्वतःला फसवितो. योहान म्हणतो, आमच्यामध्ये सत्य नाही. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 10 वचन, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. तो म्हणतो की तेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही पाप केले नाही, तर तेव्हा आपण परमेश्वराला खोटे ठरविता. परमेश्वराठायी असत्य नाही, लबाडी नाही. मी जर आपल्या जागी असते तर मी त्याला तसे कधीच म्हणू शकले नसते. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, स्वतःच्या चांगुलपणाविषयी आम्ही कदापि शेखी मिरवू नये. इस्रायली लोक असे म्हणालेत की तू जे काही आम्हाला सांगितले आहे त्याचे आम्ही पालन करू, पण त्यांनी पालन केले नाही. 24 अध्याय 4 ते 7 वचने पुढे सांगतात, मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढिली आणि अगदी पहाटेच उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधिली आणि इस्रायलाच्या 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ त्याने उभारले. त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठविले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांतपणे अर्पण केली. मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेविले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखविले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. इस्रायली खरोखर विश्वासी होते. खरे पाहता ते आत्मविश्वासी होते. त्यांना खरोखर वाटले की ते नियमशास्त्र पाळू शकतात आणि ही फार वाईट प्रकारची लबाडी आहे. त्यांनी वचन दिले की आम्ही आज्ञा पाळू, पण त्यांनी पाळल्या नाहीत. खरोखर श्रोत्यानो, स्वाभाविक मानवाला नेहमी वाटतं की मी परमेश्वराला संतोषू शकतो,
परंतु आम्ही पाहतो की स्वाभाविक मानव परमेश्वराला संतोषू शकत नाही. आम्ही परमेश्वराला संतोषू शकत नाही. कोणीही परमेश्वराच्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही आणि मी जीवनामध्ये हे विसरून जातो की देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही नैतिक रूपाने पूर्णपणे बिघडलेल्या पापी जातीमधून आहोत. जर आपल्याला ह्याविषयी शंका आहे तर आजूबाजूला दृष्टी टाकून पहा. आमच्या जगामध्ये किती अनैतिकता आहे, किती अत्याचार आहे. पापाकडे पहा. गोंधळ, नास्तिकता आणि परमेश्वर जणू नाहीच ही भावना किती बळावलेली आहे. रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये जे काही परमेश्वर पिता म्हणतो ते किती खरे आहे पहा. रोमकरासपत्र 3 अध्याय 10वे वचन. नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. आम्ही अशा युगात राहत आहोत श्रोत्यानो, जेथे पापाला चांगले आणि वाईटाला चांगले म्हणण्यात येते. भविष्यद्वक्तांनी आधीच सांगितले आहे की असे दिवस येतील आणि ते दिवस निश्चितच आलेले आहेत. आता आपण 8वं वचन वाचूया. 8वं वचन सांगतं की नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकिले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय. त्यांना नियम देण्यापूर्वी परमेश्वर त्यांच्यावर रक्ताचा छिडकाव करतो हे दाखविण्यासाठी की अर्पण सुद्धा आवश्यक आहे. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हटले आहे. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 22 वचन. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. परमेश्वर पुन्हा आणि पुन्हा ह्याची पुनरावृत्ती करेल असे आम्हाला आढळते. याआधी आम्ही स्वर्गात जावे, जीवन दिल्या गेल्या पाहिजे व दंड भरला पाहिजे. आता आम्हाला दिसेल श्रोतानो की मोशे एकटा सिनाय पर्वतावर चढतो. 24 अध्याय 9 आणि 10 वचने सांगतात, मग मोशे, अहरोन, नादाब, अबिहू आणि इस्रायलांच्या वडिलांपैकी 70 जण वर चढून गेले. त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले. त्याच्या पायाखाली इंद्रनील मण्यांच्या चबुतऱ्यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते. त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले. ह्या वाक्याला पवित्र शास्त्रातील दुसऱ्या वचनांच्या आधारे आम्ही समजून घ्यायला हवे. खरे पाहता श्रोत्यानो, परमेश्वर आत्मा आहे आणि कोणीही त्याला पाहिले नाही. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 18 वचन आम्हाला सांगते, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. आता जे काही त्यांनी पाहिले ते परमेश्वराचे प्रतिनिधित्व होते आणि परमेश्वराचे प्रतिनिधित्व येशू ख्रिस्ताने केले आहे. येशू ख्रिस्त जो परमेश्वराचे अगदी निकटचे रूप आहे, आम्हाला अनंत काळात नित्य पाहायला मिळेल व आम्हाला संतुष्ट करण्याकरिता ते पर्याप्त राहील. जे काही आज आम्हाला पित्याविषयी माहिती आहे ते परमेश्वराद्वारे आहे. मला माहीत नाही परमेश्वर कसा दिसतो, कसा भासतो, तो कसा विचार करतो. कारण परमेश्वराने यशायाच्या पुस्तकात, यशायाचे पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये सांगितले आहे. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचने. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. परंतु श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताने जो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे, त्याने परमेश्वराला आमच्या समोर प्रगट केले. आज आम्ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे ह्या जिवंत पवित्र परमेश्वराशी आपला संबंध स्थापित करू शकतो. लक्षात घ्या की परमेश्वर पवित्र आहे, आम्ही अपवित्र आहोत आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याची आमची लायकी नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःचे बलिदान करून आपले पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडवून आमच्यासाठी परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग उघडलेला आहे. जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच्याजवळ पापांची कबुली देऊन त्या पापांची क्षमा प्राप्त करतो, त्याला आपल्या हृदयात तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा श्रोत्यानो, ह्या जिवंत परमेश्वराशी आमचा संबंध स्थापित होतो. म्हणून प्रत्येक मानवाला प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येण्याची गरज आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापांची क्षमा आणि पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेण्याची गरज आहे. हाच प्रभू येशू ख्रिस्त आज आपणातील प्रत्येकाला बोलावित आहे, आमंत्रित करीत आहे. त्याच्याजवळ या आणि परमेश्वराशी आपला संबंध स्थापित करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.